नुकतीच 14 सप्टेंबर 2024ला अंधेरी येथील दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी आंबेडकरी विचारांच्या बुद्धिजीवींची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, जी चिंतन बैठक म्हटली जाईल। या चिंतन बैठकीमध्ये आरक्षणाच्या संदर्भातलं जे उपवर्गीकरण होऊ घातलं आहे किंवा तसा निर्णय जो न्यायालयाने दिलेला आहे, या संदर्भात एक चिंतन करणारी बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। या ठिकाणी अनेक विचारवंत, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, बुद्धिजीवी, प्राध्यापक, इंजिनियर, वकील, पत्रकार अशा सगळ्या स्तरातील बुद्धिजीवींची उपस्थिती होती। या बैठकीत नेमके काय विचार मांडले गेले या संदर्भात आम्ही सगळ्याच विचारवंतांच्या विचारांचा सारांश आपल्यासमोर व्हिज्युअल माध्यमातून आणत आहोत। त्यातील आज पहिला जो सारांश आहे तो ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, जे घटनातज्ञ आहेत, त्यांनी या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर नेमकी आपली काय भूमिका मांडली हे पाहूया। मी म्हटलं सगळे जाणता या विषयाला, त्यामुळे त्या विषयाचं प्रबोधन मला करायचं नाही, पण त्याच्या मुळात काहीतरी गोष्टी आहेत, त्याच्यात आपण जाऊया। एक आहे की आरक्षण धोरण हे घटनात्मक आहे, सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्याची रचना आणि पुनर्रचना वारंवार दोघांमार्फत केली जाते। एक सरकार नावाची व्यवस्था आणि दुसरी न्यायपालिका नावाची व्यवस्था, आणि त्यांना अधिकार आहेत, घटनात्मक अधिकार आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याची कारण नाही। याचा परिणाम आपण गेली अनेक वर्ष बघतो। या कडीमध्ये मंडल जजमेंट हे फार मोठं माइलस्टोन आहे, कारण मंडल निर्णयानं आरक्षण धोरणाची खरी पुनर्रचना केली, व्यापकरित्या केली, आणि पहिल्यांदा क्रिमिलेअरचं सूत्र हे घटनेमध्ये कुठेही नाही, हे न्यायपालिकेचं अपत्य, न्यायपालिकेचं ब्रेनचाइल्ड हे मंडल जजमेंटमध्ये आलं आणि ओबीसीचे 2 तुकडे झाले। त्याच्यानंतर आपल्या आरक्षणाची पुनर्रचना 2006च्या नागराज नावाच्या निर्णयात झाली। नागराज नावाच्या निर्णयानं एकंदर आरक्षणाची कक्षा फार मर्यादित केली आणि त्यांनी सांगितले की आरक्षण द्या, पण ह्या 4-5 अटी पूर्ण करा, आणि ह्या जर पूर्ण केल्या तरच देता येईल, नाही पूर्ण केल्या तर देता येणार नाही। आता यामुळं 2 स्तरावरती आरक्षण प्रभावित झालं, एक रिक्रुटमेंट स्तरावर आणि दुसरं प्रमोशन स्तरावर। त्यामुळं अनेक ठिकाणी भरत्याही थांबल्या आणि पदोन्नत्याही थांबल्या। पदोन्नती महाराष्ट्रातही बंद आहे, आणि मी गेल्या आठवड्यात छत्तीसगडला होतो, तर छत्तीसगडला पण पदोन्नती बंद आहे। त्यामुळे आरक्षणाची कक्षा फार संकुचित होत चालली। दुसऱ्या बाजूला मग लिबरलायझेशन, आउटसोर्सिंग, कंत्राटीकरण हा मोठा कॅनव्हास, त्याच्यामध्ये नोकऱ्या किती शिल्लक आहेत, राज्याच्या नोकर निर्मितीच्या दराची क्षमता काय, हे सगळं तपासलं तर बॅलन्स फार 0-0-0 कडे येत असतो। अशा वेळेला आपण या प्रश्नाची चर्चा करतोय, म्हणजे हा एक मोठा लार्जर कॅनव्हास आहे। आता नुसतं जजमेंट बघायचं म्हटलं तर जजमेंट नुसतं एक ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे म्हणून तो आपणाला बंधनकारक आहे हे मान्य, कारण दॅट इज अ सिस्टम, परंतु या निर्णयाला सामाजिक पार्श्वभूमी आहे का, तर आहे। या निर्णयाला राजकीय पार्श्वभूमी का आहे का, आहे। अमेरिकेमध्ये वारंवार घडले, बांगलादेशातल्या मोठ्या गदारोळाला सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, मणिपूरच्या गदारोळाला तिथल्या हायकोर्टचं जजमेंट आहे। त्यामुळं ज्युडिशरी अल्सो प्लेस अ पॉलिटिकल रोल, हा जगात अनेक ठिकाणी वारंवार सिद्ध झालेल्या बाबी आहे। आता हा दुसरा एक मोठा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जेव्हा येतो, तो मुद्दा असा की या जजमेंट आपण नुसतं ते कायदेशीर निकालपत्र म्हणून पाहण्यापेक्षा या व्यापक दृष्टीनं पाहिलं तर आपल्याला त्याचे अर्थ, अन्वयार्थ लगेच कळतील। मी पुन्हा स्पष्ट करतो की या जजमेंट कुठल्याही विशिष्ट जातीच्या भूमिकेतून पाहणं
त्यामुळे ह्या जजमेंटची समीक्षाच होऊ शकत नाही. तुम्ही जर कुठल्याही जाती धर्माच्या स्पेक्टेकलमधून पाहिलं तर मग त्याला ती काही योग्य समीक्षा म्हणता येत नाही. दुसरा मुद्दा की याला देशभर समर्थन आहे का विरोध आहे, आणि विरोध करणाऱ्या जाती किती, अत्यंत मी स्पष्ट सांगतो. आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे, 2011ची आकडेवारी आहे. त्या आकडेवारीनुसार देशामध्ये शेड्यूल कास्टच्या जवळजवळ 1108 जाती आहे. 1108 म्हणजे प्रत्येक राज्याची SCची प्रेसिडेन्शियल लिस्टनुसार 1108. या 1108 जातीपैकी 8 जातीनं तरी देशात मागणी केली का आमचं वर्गीकरण करा. 8 जातीनं तरी मागणी केली आहे का, किंवा ते समर्थनार्थ आहे का, हा एक मुद्दा. मुद्दा क्रमांक 2, जसं शेड्यूल कास्टच्या 1108 जाती आहेत तशा आदिवासीच्या सगळ्या मिळून 750 जाती आहेत. 750 शेड्यूल ट्राईबच्या जातीमध्ये कुठल्याही आदिवासीच्या जातीनं वर्गीकरणाचं समर्थन केलेलं नाही, मागणी केलेली नाही. आदिवासी तरी मध्ये हा प्रश्नच नाही, तरी देखील सुप्रीम कोर्टानं आपलं डोकं चालवलं आणि आदिवासींना याच्यात ओढलं. आता शेड्यूल कास्टचा मुद्दा जो आपल्याला जास्त टची आहे त्या बाबतीत मी सरळ करतो. या ज्या 1108 जातीमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे की वर्गीकरणाची प्रक्रिया 2004ची नाही, ती 1975ची. पहिलं वर्गीकरण 1975ला पंजाब राज्यामध्ये जयसिंग मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला वाल्मिकी समाजाला एक स्वतंत्र आरक्षण दिलं. बिगिनिंग इज देअर, ती सुरुवात आहे. आता त्यावेळेला डिमांड करणारे फक्त वाल्मिकी होते, त्यावेळेला मजहबी शीख सुद्धा नव्हते. शिखामध्ये शेड्यूल कास्टचे धर्मांतर करणारे 2, एक मजहबी शीख, दुसरा रामदासी शीख. मजहबी शीख म्हणजे बुटा सिंग, रामदासी शीख म्हणजे कांशीराम. म्हणजे थोडक्यात आपण जे आंबेडकराईट नॉन आंबेडकराईट करतो तोच भाग. तर पहिल्यांदा वाल्मिकीची मागणी आहे. 75 पंजाब, 94ला हरियाणा, मग तिथे हरियाणामध्ये आली, तिथे पुन्हा वाल्मिकी समर्थक. त्याच्यानंतर आली ती 2004 युनायटेड आंध्र प्रदेश, मी त्याला प्रभारी होतो BSPचा. मग माला मादिगा संघर्ष. त्याच्यानंतर 2009ला ती गेली तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्ये दलितातल्या 3 प्रमुख जाती, परैया, देवेंद्रा आणि तिसरी अरुंधती आर. तर अरुंधती आर जातीसाठी 3% वेगळं रिझर्वेशन ठेवलं. हे वर्गीकरण असं नाही, पण 1-2 जात बाजूला काढली. त्याच्यानंतर प्रयोग आला बिहारमध्ये, दलित आणि महादलित. त्याच्यानंतर मग आला प्रयोग हा पंजाबमध्ये की पुन्हा. आणि हे सगळ्या प्रकरणामध्ये जाती किती आहेत तर देशामध्ये वाल्मिकी, अरुंधती आर, त्याच्यानंतर मजहबी शीख, आपल्या तेलंगण आंध्राची मादिगा, अशा निवडक 7-8 जाती जर सोडल्या तर देशभरात कुठल्याही अनुसूचित जातीच्या मंडळींनी याची मागणी केलेली नाही. क्लिअर, किंवा त्यांची कधी डिमांडही नव्हती. लगेच त्याला जोडून दुसरा मुद्दा आहे, तोही फार महत्वाचा आहे. आणि तो मुद्दा असा, आता या चर्मकाराचं आपण नॅशनल लेवलला जे डिवायडेशन करतो ना, ते पण सायंटिफिक नाही आहे. उदाहरणार्थ नॉर्थ इंडियाचा चमार हा आंबेडकराईट आहे, महाराष्ट्राचा चमार हा थोडासा हा तुम्हाला फरक करावा लागतो. त्यामुळं या जजमेंटला सगळ्यात मोठा विरोध कुणाचा आहे तो देशव्यापीचा आहे. तुम्ही तामिळनाडूत जर गेलात तर तामिळनाडूमध्ये 19% शेड्यूल कास्ट आहे, तिथे 19% आरक्षण आहे. UP एवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा हा तिरमावलन किंवा दलित पॅंथरचा तिथला परैया आहे, जो परैया बाबासाहेबांच्या सोबत होता, पूर्वीचा आदि द्रविड महाजन सभा रट्टेमल श्रीनिवासांची.
तो म्हणजे एक तामिळनाडूमध्ये घेतलं तर तुम्ही 19% शेड्यूल कास्टमध्ये 3% अरुंधतीयार याचं समर्थन करतील, पण 19%तले 3% सोडले तर 16% हे त्याच्या विरोधात आहे. देशभर देखील महाराष्ट्रातला काही हिंदुत्ववादी चर्मकार म्हणून दलितांचं 2 घटकामध्ये वर्गीकरण करावं लागतं. इथं सोशॉलॉजी येते. एक आंबेडकराईट दलित आणि दुसरा हिंदुत्ववादी दलित. मी त्याला नॉन आंबेडकराईट म्हणणार नाही, मी क्लिअर कट म्हणतो त्याला हिंदुत्ववादी दलित. आणि हिंदुत्ववादी दलित हा या देशात एक वोट बँक बनत चाललेला आहे आता. पूर्वी आंबेडकराईट दलित हा थोडा वोलाटाईल, एज्युकेटेड, व्हायब्रंट असा कम्युनिटी असल्यामुळं, ॲग्रेसिव्ह म्हणजे तो मुवमेंटचा भाग असल्यामुळं तो त्याची एक कन्सॉलिडेटेड वोटिंग स्ट्रेंथ आहे किंवा एक ब्लॉक आहे, त्याला एक रिकग्नेशन आहे, त्याच्यामध्ये असर्टिव्हनेस आहे. मग ह्याला काउंटर करायचं असेल तर बाकीचे वर्ग प्रमोट होणं गरजेचं आहे. आणि मग त्याला प्रमोट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दलित हिंदुत्व कन्सेप्ट बाल ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून डेव्हलप झाली, हिंदू दलित. आणि मग पॉलिटिकल आयसोलेशन ऑफ बुद्धिस्ट ही नॅचरल प्रोसेस होती त्याची. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून यातला विचार 20 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता, पण तो तसा झाला नाही, कारण काही असतील. पण देशव्यापी सिखामधले मी बायफर्केशन केलं, एक रामदासी आणि एक मजहबी. तर मजहबी सिख पंजाबमधला तो थोडासा म्हणजे पारंपरिक म्हणा, ट्रेडिशनल म्हणा, म्हणजे थोडक्यात आपण नॉन आंबेडकराईट शब्द वापरतो, तो त्या कक्षेतला. मग या जजमेंटचा हेतू पॉलिटिकल आहे का? आणि त्याचं उत्तर होय आहे. आता ते होय म्हणतो आपण ना, तर ते कसं? तर हे जजमेंट येण्यापूर्वी केंद्र सरकारनं कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक सब कमिटी नेमलेली आहे. मग तुम्ही ऑलरेडी नेमलेली होती, तुम्हाला काय माहिती होतं हे जजमेंट असं येणार आहे? महाराष्ट्रामध्ये तशी एक उपसमिती आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं की आम्ही एक उपसमिती नेमलेली आहे, ती फक्त मातंग समाजाच्या संदर्भात आहे, पण एक उपसमिती आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी जजमेंट आल्यानंतर मग घोषणा केली की आम्ही याच्यावर कारवाई करू. म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 हैदराबादची मोदींची सभा, आणि त्या सभेमध्ये मोदींनी जाहीर करणं की आमचं सरकार आल्यानंतर पुनश्च आम्ही हे बायफर्केशन करू. ते वर्तमानपत्रात मीडियात मोठं वाईट पब्लिसिटी होती त्याला, त्या सभेला फोटो आलाय त्याचा. आणि मग त्याचंच कन्फर्मेशन सुप्रीम कोर्टनं केलंय. सो इट इज अ पॉलिटिकल जजमेंट. लिगली आहेच, लिगल स्कॉलर म्हणून आम्ही नाकारू शकत नाही त्याला. म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेत इट इज अ जजमेंट, सो इट इज अ बाइंडिंग. बाइंडिंग म्हणून आमच्यावर बंधनकारक आहे, पण त्याचा आदर करावा की नाही ते आमच्यावरती सोडा. बाइंडिंग आहे, पण वेदर टू रिस्पेक्ट ऑर नॉट टू रिस्पेक्ट, दॅट इज माय पॉइंट. तो तुमचा कक्षातला भाग नाही, ते मी ठरवेन. त्यामुळं या जजमेंटच्या 2 मोठ्या प्रचंड उणीवा आहेत. एक तर ते राजकीय आहे, दुसरं त्याला सरांनी उल्लेख केला इम्पिरिकल डेटाचा आधार नाही. आजपर्यंत जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टचं कुठलाही रिझर्वेशनचा प्रश्न आला तर डेटा मागितला. आताही रिझर्वेशन इन प्रमोशन 7 मे 2021 महाविकास आघाडी सरकार, त्याच्यावर मी भांडलोय म्हणूनच मी काही गोष्टीचा प्रचंड हे आहे. 7 मे 2021चा GR हा महाविकास आघाडीच्या काळातला बंद झालं, आताही बंद आहे. छत्तीसगडला तेही बंद आहे. आणि देशभरामध्ये जर्नल सिंगच्या केसेस पडून आहेत 2011 पासून. म्हणून अनेक राज्यामध्ये पदोन्नतीचं आरक्षण तेवढ्या प्रमाणात होत नाही. म्हणजे ही सगळी परिस्थिती असताना सुप्रीम कोर्ट महाराष्ट्रासाठी डेटा मागते. महाराष्ट्रानं डेटा देऊन 2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी डेटा दिलाय, निर्णय नाही. इथं मात्र कोणताही डेटा नसताना सुप्रीम कोर्टनं सरळ सरळ तलवार चालवली. अँड दॅट इज अनजस्ट, नॉट परमिसिबल.
पुन्हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही न्यायमूर्ती बेला त्रिवेदीचं जर जजमेंट वाचलं, फार उत्कृष्ट आहे बघा. म्हणजे ज्याची कायद्यावरती मास्टरी आहे ना, तीच व्यक्ती असं जजमेंट लिहू शकते. जी बायस आहे ना, ती नाही लिहू शकत. तिनं सरळ म्हटलं की पंजाबचा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा आला त्यावेळेला तो 3 खंडपीठाकडे होता, 3 जजेसच्या खंडपीठाकडे होता. तर कायद्याच्या भाषेमध्ये पहिला एक निर्णय 5 न्यायमूर्तीचा असताना त्या 5 न्यायमूर्तीचा निकालपत्र 3 न्यायमूर्तीवरती बंधनकारक आहे. कॉमन सेन्स आहे. अशा वेळेला त्या 3 न्यायमूर्तींनी 5 न्यायमूर्तीच्या चिन्नया नावाच्या निकालपत्राबद्दल शंका व्यक्त करावी. हे कुठल्या न्याय प्रक्रियेत बसतं? आता याच्याविषयी लॉ मध्ये जे शिकणारे आहेत सर, आम्ही जस्टिस कार्डोझो म्हणून एक मोठा जज होऊन गेला अमेरिकेतला, त्याचं याच्यावरती एक पुस्तक आहे, ज्युडिशियल प्रोसेस, म्हणजे न्यायपालिकेची प्रक्रिया कशी असावी. तर ती न्यायपालिकेची प्रक्रिया ज्युडिशियल प्रोसेसला धरून असावी. हा जजमेंट देताना त्या ज्युडिशियल प्रोसेसच्या प्रक्रियेला बायपास केलंय. म्हणून आम्ही लिगल स्कॉलर याच्यावर घाबरत नाही, आम्हाला माहिती आहे. बायपास केलंय. इट इज द व्हायोलेशन ऑफ ज्युडिशियल प्रोसेस. आणि नेमका तोच मुद्दा बेला त्रिवेदीने आपल्या जजमेंटमध्ये घेतला. त्यामुळे बेला त्रिवेदीचं जो जजमेंट वाचेल, ज्याला ते समजेल, त्याला हे बाकीच्या 6 न्यायमूर्तीचं जजमेंट म्हणजे नर्सरीतल्या पोरांच्या बौद्धिक क्षमतेचं दर्शन असं वाटेल, इन्क्लुडिंग धनंजय चंद्रचूड. आता धनंजय चंद्रचूड आणि मी, आम्ही दोघं कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन अर्धी शिकवायचो मुंबई विद्यापीठात. अर्धी ते शिकवायचे, अर्धे मी शिकवायचो. माझा बाप काही वायवी चंद्रचूड नव्हता म्हणून तो तिकडे गेला, माझा बाप इकडचा म्हणून मी इकडे आहे. म्हणजे धनंजय चंद्रचूडनं बघा क्रिमिलियरला हात नाही घातला, पंकज मिश्राने हात नाही घातला, हात घातला कोणी गवईने घातला. लॉजिक काय दिलं तर आपल्यात आता बरेचसे IAS IPS झालेले आहेत, मग त्यांना आरक्षणाची गरज काय? याला म्हणतात लेमॅन लँग्वेज, लेमॅन रिझनिंग, लॉमॅन रिझनिंग नाही. लेमॅन रिझनिंग इज ऑलवेज सिम्पल, लॉमॅन रिझनिंग इज डिफरंट. आता जर गवई हे असं म्हणतात तर त्यांचं ते एकदम भाषण आहे चांगलं की जर ज्युडिशरीत कोटा सिस्टम नसती तर मीही न्यायमूर्ती झालोच नसतो. मग ते स्वतः बाबत हे का विसरले? ज्युडिशरीत रिझर्वेशन नाही पण कोटा आहे. रिजनल आणि कास्ट सबकास्ट विमेन हा कोटा आहे, हा अलिखित आहे. आणि याच्यावरती फार मोठं वादळ 1958ला पहिला लॉ कमिशनचा रिपोर्ट आला होता, सेटलवाड होते त्यावेळेला, आणि तो रिपोर्ट एवढा मोठा आहे आणि त्याच्यावरती मग हे त्यावेळेचे गृहमंत्री नेहरू एवढे चिडले होते. आणि त्याच्यात सर्व आहे की ज्युडिशियल अपॉइंटमेंटमध्ये कम्युनल कन्सिडरेशन आणि रिजनल कन्सिडरेशन इज द बेस, त्या अहवालामध्ये आहे. तो 58चा आहे, तेव्हापासून आहे. म्हणून 1-2 दलित जज असतातच. आता गवई जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा त्यांनी अनेक दुसऱ्या सुप्रीम कोर्टच्या जजेसची सिनियरिटी बायपास केली ना, ते बायपास करूनच गेले. येस, नो, त्यांच्यापेक्षा अनेक सिनियर जजेस होते. हा मुद्दा आहे, हे स्वतः विसरत आहे. आणि क्रिमिलियरचा मुद्दा लावला तर गवईंचा मुलगा कुठल्या कक्षेत बसतो? बसू शकत नाही ना. त्यामुळे दोन्ही निकषामध्ये स्वतः गवई बसत नाहीत, पण त्यांनी ते लॉजिक आणलं. आम्ही कधी कधी निकालपत्र वाचतो ना तेव्हा आम्हाला 2 गोष्टी कळतात की हे निकालपत्र स्वतः लिहिलंय, पॅचवर्क असलं ना, पॅचवर्क की समजायचं हे कोणीतरी हायर केलेलं आहे असं असतं. आणि या जजमेंटमध्ये पॅचवर्क आहे, असं पॅचवर्क आहे. तुम्ही बघा चंद्रचूडचं जजमेंट शबरीमालाचं वाचा, तर शबरीमालाचा मुद्दा काय होता? महिलांना प्रवेश द्यावा की न द्यावा, है ना, त्या शबरीमाला टेम्पलमध्ये. तर तिथे जस्टिस चंद्रचूड एवढ्या खोलवर गेले की स्त्रियांना प्रवेश नाकारणं म्हणजे त्यांना अनटचेबिलिटी मानणं, मग त्या अस्पृश्य आहेत, मग अस्पृश्यता आपला किती मोठा कलंक आहे वगैरे वगैरे वगैरे. ते एवढे खोलवर गेलेत की नको तेवढे. आणि ह्या जजमेंटमध्ये जस्टिस चंद्रचूड फार वरती आहेत, खाली गेलेच नाहीत. हा जो बायसपणा आहे या जजमेंटमध्ये,
हा एक महत्वाचा आहे की क्रिमिलेअरच्या मुद्द्यावर पंकज मिश्रा आणि चंद्रचूड यांनी एक लाईन नाही लिहिलेली त्यांच्या जजमेंटमध्ये. हे गवई आणि बाकीचे 3 आहेत, या चौघांचंच आहे ते. इथे गवई लीड करतात आणि 3 समर्थन करतात. बेला त्रिवेदी तर त्याच्यामध्ये नाहीच आहे. त्यामुळं गवईंचं जजमेंट असं का यावं आता ह्यांनी विचारलं म्हणून बोललंच पाहिजे. उघडच असं आहे की आम्हालाही या देशातल्या मोठमोठ्या पोस्ट घ्यायच्या आहेत, अजून आम्हालाही बरंच पुढं जायचं आहे. तुम्ही गेलात मग आम्ही का नको, आम्हालाही जायचं आहे ना. मग भले आत्ता नाही क्लेम, आमचा आणखी आहे. आणि तो काही क्लेम गॅरंटेड असतो असं नाही, उद्या तो बायपास होण्याची शक्यता आहे. म्हणून हे जजमेंट आल्यानंतर सोशल मीडियामध्ये सवर्ण वर्गाकडून गवईंची जेवढी वाहवा होते ती जर तुम्ही पाहिली, वाचली, मी एक वाचली प्रतिक्रिया की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर राष्ट्रीय दृष्टिकोन असलेला एकमेव माणूस म्हणजे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. ही जेव्हा प्रतिक्रिया आपण पाहतो तेव्हा गवईंनाही त्यांचं पुढचं असेल म्हणून सोयीस्कर बाबी असतात, त्यांनाही चीफ जस्टिस व्हायचं आहे. अर्थात त्यांना किती कालावधी मिळेल बरं का सुराडकर, त्यांना फार कमी कालावधी मिळणार आहे. तुम्हाला अनुभव आहे त्यातला, फार कमी कालावधी मिळणार आहे. कारण मध्ये जस्टिस खन्ना आहेत, आता इमिजिएट जस्टिस खन्ना आहेत. चंद्रचूड आता जात आहेत, आता चंद्रचूड जात आहेत म्हणून तेही आपली सोय करण्यासाठी गणेश बापाची मदत घेत आहेत मध्ये मध्ये. कारण हे ज्युडिशरीमध्ये हे एक हिडन कॅरेक्टर आहे की ज्या वेळेला ही सगळी मंडळी निवृत्तीच्या जवळ येतात किंवा शेवटच्या पदाच्या जवळ येतात तेव्हा त्यांची शेवटची जजमेंट्स ही गिफ्ट असते. हे काय आपल्या भारतालाच लागू आहे असं नाही, अनेक देशामध्ये लागू आहे. त्यांची गिफ्ट असते कुणाला, एकतर गव्हर्नमेंटला किंवा एकतर सिस्टमला. कारण त्याच्यातून त्यांना प्रमोट व्हायचं असतं. आणि हा ह्युमन बिहेवियरचा इंटरनल पार्टच आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. राहिला मुद्दा, मी मगाशी म्हणालो की या जजमेंटचे परिणाम काय, तर मी सरळ म्हटलं की हिंदू दलित वोट बँक सॉलिड करणं हा त्याचा मेन अजेंडा आहे. आणि बीजेपीला आता या 2024च्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट कळून चुकली की दलित आदिवासी ही जर वोट बँक जर शिफ्ट व्हायला लागली तर त्याचा फटका बसू शकतो भविष्यात. आणि बीजेपी दूरगामी विचार करणारा राजकीय पक्ष आहे, इतरांचं थोडं कमी असतं पण बीजेपी फार दूरगामी बघते. तर भविष्यात येणारी आव्हानं, एक आव्हान राजकीय आणि दुसरं आव्हान सामाजिक संघर्षाचं आव्हान उभं राहील तर ते खालच्या वर्गातूनच राहील, मधल्या वर्गातून नाही. त्यामुळे ओबीसीची पर्वा नाही, ते खालच्या वर्गातूनच येऊ शकतं. आणि त्याचा लिडिंग करणारा घटक कोण झाला तर तो आंबेडकराईट होऊ शकतो, व्हायब्रंट दलित होऊ शकतो. त्यामुळे व्हायब्रंट आंबेडकराईट दलित या सेगमेंटचं सोशल आणि पॉलिटिकल आयसोलेशन झालं पाहिजे, हे मेन षडयंत्र आहे. नोकऱ्यामध्ये मी ह्याला काउंट नाही करत. मी आरक्षणाच्या दृष्टिकोनातून ह्या जजमेंटला कवडीची किंमत देत नाही. कारण मी असं मानतो की नोकऱ्या आहेत कुठं, बाजारात तुरी, पुढचे शब्द बोलू नये, एंट्री इन्व्हर्टेड कॉमा, आहेत कुठे नोकऱ्या, कोण विचारतं. लॅटरल एंट्री एका बाजूला, आउटसोर्सिंग एका बाजूला, कंत्राटीकरण एका बाजूला, खाजगीकरण एका बाजूला, नोकऱ्या आहेत कुठे. त्यामुळे या जजमेंटला फक्त नोकऱ्याच्या संदर्भात तपासून पाहणं हे फार पोरकटपणा आहे, मी असं मानतो. त्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे.